धरणगावात वाळू माफियांचा महाघोटाळा. निंभोरा वाळू ठेक्यावर हजारो ब्रासची उघड लागदावर 1800 ब्रास, प्रत्यक्षात 30,000चा उपसा. प्रशासनाच्या डोळ्यादेखत नदीपात्राची चाळण. ग्रामस्थांचा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा. बातमीचा सविस्तर तपशील. जळगाव प्रतिनिधी. धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील वाळू ठेक्यावर सुरू असलेल्या अवाढव्य अवैध उपशाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नियमानुसार अवघ्या 1827 ब्रास वाळूचा ठेका मंजूर असताना ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून गेल्या 2 महिन्यात तब्बल 25 ते 30,000 ब्रास वाळूची अवैध वाहतूक केल्याचा खळबळजनक आरोप निंभोरा येथील ग्रामस्थांनी केला. 10 दिवसांतच संपला कोटा. प्रशासनाकडून मिळालेला 1827 ब्रासचा कोटा अवघ्या 10 दिवसांतच संपला होता. मग गेल्या 2 महिन्यांपासून हजारो डंपर वाळू कोणाच्या आशीर्वादाने वाहत आहे? महसूल विभाग झोपलाय का? दिवसाढवळ्या डोळ्यादेखत निसर्गाची लूट सुरू असताना स्थानिक महसूल यंत्रणेनं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त होत आहे. नदीपात्राचे वाळवंट. बेसुमार उपशामुळे नदीपात्रात खोल खड्डे पडले असून पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आता फैसला जिल्हाधिकारी कार्यालयात. या भ्रष्टाचाराविरोधात निंभोरा येथील ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. येत्या सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात लेखी निवेदन देऊन वाळू ठेक्याच्या मोजमापाची मागणी केली जाणार आहे. ग्रामस्थांची प्रमुख मागणी. 1. निंभोरा वाळू ठेक्याचे तातडीने मोजमाप मेजरमेंट करण्यात यावे. 2. अतिरिक्त उपसा केलेल्या वाळूवर कोट्यवधींचा दंड आकारण्यात यावा. 3. संबंधित भ्रष्ट ठेकेदाराचा परवाना रद्द करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. सर्वांच्या नजरा जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा या वाळू माफियांना पाठीशी घालणार की कडक कारवाई करणार? निंभोरा गावातील या वाळू लूट प्रकरणाचा पर्दाफाश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.